नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सीताचा स्वयंपाकमध्ये। तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला दाखवणार आहे गवार। गवारचे प्रकार बघा। गवार मी खारी गवार दाखवणार आहे। तर कशी बनवणार आहे खारी गवार? गवार तर प्रत्येकजण खातं, बनवतं पण ही पद्धत नक्कीच बनवून पहा एकदा। अगदी सोपी पद्धत आहे, कमी सामग्रीत खारी गवार बनवणार आहे। तर पहा तुम्ही व्हिडिओ। तर इथं मी गवार आता स्वच्छ धुवून घेते व्यवस्थित, निसून घेतलेली आहे, तिला तुकडे केलेले आहे, कवळी कवळी गवार आहे आणि तिला मी साफ करून घेऊन आता स्वच्छ धुवून घेणार आहे आणि कढई ठेवणार आहे गॅसवरती। ते बघा आता गवार तर धुतलेली आहे, कढई ठेवलेली आहे गॅसवरती। तेल टाकायचं, एक पळीभर, छोटीशी पळी पुरेशी आहे तेल, तेवढं टाकून घ्यायचं। नंतर तेल तापल्यानंतर आपल्याला मोहरी टाकायची। ही मोहरी टाकते आता मी, एक चमचाभर मोहरी पुरेशी आहे आपल्या गवारीसाठी। आणि गवार खरंच खायला कंटाळतात सर्वच, म्हणतात का नको गवार, लगेच नाका मुरडतात गवार खायला। पण अशा पद्धतीने करून पहा गवार, अगदी तुमची कढई शिल्लक राहणार नाही। तर इथं मी जिरं पण टाकलेलं आहे आणि मोहरी पण टाकली आहे, दोन्ही पण छान फुलून द्यायचे। ही गवार एकदम सोप्या पद्धती दाखवणार आहे पहा। आणि ह्या गवारीत थोडेसे सफेद तीळ पण टाकायचे। सफेद तीळ तर आपल्याला तुम्हाला माहितीच आहे, भरपूर काही कॅल्शियम देणारे आहेत तीळ। तर मी इथं मोहरी, सफेद तीळ आणि जिरं टाकून कढीपत्ता टाकलेला आहे। लसणाचा चांगला मोठा कांदा घेऊन ठेचून घेतलेला आहे, तो सोडून दिलेला आहे त्याच्यामध्ये। याच्यात कमीच सामग्रीमध्ये उत्तम गवार बनती ही, नक्कीच पहा। तोंडी लावण्यासाठी एकदम फर्स्ट क्लास आहे, खूप छान आहे। अगदी ताटाची शोभा वाढवणारी ही गवार आहे, तुम्ही नक्कीच व्हिडिओ पहा। छोटासा व्हिडिओ आहे, जास्त मोठा नाही। आता 2 चमचे मी टाकणार आहे धणे पावडर त्याच्यामध्ये। हे बघा, 2 चमचे धणे पावडर टाकली। मी कोथिंबीर नाही घालणार, याच्यात धणे पावडर घालणार आहे। अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, छान परतून घ्या। सर्व काही खरपूस परतून घ्यायचं आणि नंतर गवार द्यायची सोडून आपण त्याला। ही पूर्ण गवार धुतलेली आहे स्वच्छ आणि ती सोडून देते आता मी त्याच्यात। तर छान उलटी पालटी करून घ्यायची व्यवस्थितशीर। तेवढ्याच तेलामध्ये एवढाच मसाला आहे त्याच्यात, जास्त मसाला वापरायचा नाही। छान अशी तेलावर उलटी पालटी करून घ्यायची। आता राहिले आपलं मीठ घालायचं, त्याच्यावर झाकण ठेवायचे आपल्याला आणि पहिलं मीठ घालून घ्यायचं। याच्यात मीठ जास्तच घालायचे आपल्याला, का की आपल्याला खारी गवार करायची ना, म्हणून जास्त मीठ वापरायचे। आपण वापरतो त्याच्यापासून जरासं आणखीन थोडं जास्त, एकदम डबल नाही वापरायचं, अर्ध असं। 1 चमचा वापरत असलं तर 1.5 चमचा वापरायचं मीठ आणि छान मिक्स करून घ्यायचं। याच्यात बिलकुल तिखट वापरणार नाही आपण, दुसरा मसाला काहीच घालणार नाही। अशाच पद्धतीने, अगदी साधी पद्धतीने करणार आहे। मस्त हलवून घ्यायचे एकदम आणि ह्याच्यावर बारीक गॅस करून झाकण ठेवायचं आपल्याला। ही गवार कवळी असल्यामुळे पटकन शिजते आणि एकदाच 1-2 वेळा उलटं करायचं मधी मधी, असं पाहायचं। आपल्याला पाणी त्याचं सुटणार, आता मिठाचं पाणी सुटणार त्या गवारीला आणि त्या गवार त्याच्यातच शिजणार। तुम्हाला कुरकुरीत करायची झाली तर झाकण मग नंतर काढून टाकायचं आणि पहिलं थोडंसं ठेवायचं, नंतर काढून टाकून कुरकुरीत करायची तर कुरकुरीत करू शकता। आता बऱ्यापैकी झालेलीच आहे आपली गवार पहा। आता मी परत एकदा खोलून दाखवते तुम्हाला। हे पहा, छान अगदी मस्त पहा, रंगही ढलला नाही गवारीचा, आहे तोच रंग आहे आणि लसणाचा छान खमंगपणा सुटलेला आहे गवारीमध्ये। कढीपत्ता पण दिसते मस्त। थोडंसं झाकण ठेवते, अजून थोडं पाणी आहे त्याच्यात। तर पाणी जरा आटलं का नंतर आपल्याला प्लेटमध्ये काढून टाकायचं। आता बऱ्यापैकी झालेली आहे आपली गवार, मी काढून दाखवते आणि प्लेटमध्ये तुम्हाला भरून पण दाखवणार आहे पहा। अशा पद्धतीने गवार आपली तयार करून घ्यायची। झालेली आहे गवार आपली आता। जराशी उलटी पलटी करायची थोडीशी
आणि प्लेटमध्ये आता काढून दाखवते. गवारीचा रंग जरासुद्धा ढळला नाही, आहे तशीच राहिलेली आहे. एवढी टेस्टी लागती. तुमच्या ताटात म्हणजे भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाबरोबर खाऊ शकता तुम्ही. तोंडी लावण्यासाठी तर उत्तम गवार आहे ही. हे बघा फडफडीत झालेली आहे, एकदम सुट्टी, जरा बी त्याला पाणी राहिलं नाही, एकदम मोकळी झालेली आहे. अशा पद्धतीने करून पहा कधीतरी, छान वाटेल तुम्हाला. 30 गवार खाऊन त्याच वाटून किंवा थोडासा मसाला जास्त वापरून तिखट गवार आपण बनवत असतो हमेशा, पण ही गवार खारी आहे. बनवून पहा एकदा, फार अप्रतिम. कधीतरी खावं अशा पद्धतीचे गवार, तर न खाणारी लोक पण आवडीने खातील ही गवार. तर मी प्लेटमध्ये भरते. वरून थोडंसं मी सफेद तीळ पेरणार आहे, छान दिसतं त्याच्यामुळे, सफेद तिळामुळं. हे पहा. आणि आपला गवारचा हा मस्त डिश तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली, नक्की आवडली का ही गवार, तर कमेंटमध्ये लिहून पाठवा. चॅनलला नसेल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा. आता तुम्हाला मसाल्याविषयी सांगते. मसाल्याचे स्टॉक सगळा काही माझ्याकडे आहे, तर मी मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला. तर मी मसाले बनवलेले आहे, स्टॉक नवीन आलेला आहे. तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता. मी या प्रकारे मसाले बनवते, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. चुलीवर भाजते मसाले, गावाकडे बनवते. बऱ्याचशा वस्तू बिना केमिकलच्या आहेत, आमच्या घरच्याच असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना केमिकलच्या वस्तू आहेत. मी डंकावर कुठते मसाला दळत नाही चक्कीत, आणि सर्व 18 ते 19 गरम मसाले वापरलेले आहेत. हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत. त्याच्यामुळे कोणाला बी ऑर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत, भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत. कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला, मिसळ मसाला, धने पावडर, जिरे पावडर, हळद पावडर, बरेचसे मसाले आहेत. गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे. तर मसाले घ्यायचे असल्यास स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. पण गवार कशी झाली ते नक्कीच कमेंटमध्ये पाठवा.